अनेक वेळा असं दिसतं की काही विद्यार्थी खूप अभ्यासू असतात. वाचन चांगलं असतं, समजही चांगली असते. तरीही ते वर्गात मागेच राहतात. उत्तर माहीत असूनही हात वर जात नाही. शिक्षकांनी प्रश्न विचारला की हृदयाची धडधड वाढते. परीक्षेच्या आधी मनात गोंधळ उडतो. जर चूक झाली तर? मित्र मला हसले तर? शिक्षक माझ्यावरती ओरडतील. सगळे काय म्हणतील मला? मी इतरांसारखा नाही. ही सगळी विचारांची साखळी विद्यार्थ्यांना आतून थांबवत असते. तर नमस्कार, मी वैभव गिरी. आज आपण पाहणार आहोत आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय? आत्मविश्वास नसेल तर त्याचे आपल्या अभ्यासावरती काय परिणाम होतात? आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. मी हे करू शकतो, मी प्रयत्न केला तर शिकू शकतो आणि अपयश आलं तरी मी हार मानणार नाही. ही भावना म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे प्रत्येक वेळी यश मिळेल याची खात्री नसते, तर प्रत्येक वेळी प्रयत्न करण्याची तयारी असते. आत्मविश्वास असलेला विद्यार्थी चुका होण्यापासून घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं की चुकांमधूनच शिकायला मिळतं. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आत्मविश्वास म्हणजे खूप हुशार असणं, मोठ्यानं बोलणं किंवा नेहमी पहिला येणं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणं. एखादा विद्यार्थी अभ्यासात मध्यम असला तरी तो प्रामाणिक प्रयत्न करत असेल आणि स्वतःवर विश्वास ठेवत असेल तर तो आत्मविश्वासी आहे. आत्मविश्वास जन्मजात नसतो, तो अनुभवातून तयार होतो. लहान मूल चालायला शिकताना अनेकदा पडतं, पण तरीही ते पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करतं. ते मी पडेन असा विचार करत नाही, तर मी चालतो असा विचार करतं. हाच विचार पुढे आयुष्यात आत्मविश्वास बनतो. विद्यार्थ्यांनीही हेच शिकायला हवं. पडू नये यापेक्षा उठण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना, परीक्षेत, प्रश्न विचारताना, उत्तर देताना, स्पर्धा परीक्षांमध्ये, स्टेजवर बोलताना प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास नसला तर ज्ञान असूनही विद्यार्थी मागे राहतो. पण आत्मविश्वास असेल तर कमी ज्ञान असूनही तो पुढे जाऊ शकतो. उदाहरण, अमित नावाचा विद्यार्थी आहे. तो फार हुशार आहे. पण तो म्हणतो, मला वेळ लागेल, पण मी शिकेन. तो रोज थोडा थोडा अभ्यास करतो. आज तोच अमित आत्मविश्वासाने परीक्षा देतो. दुसरीकडे रोहन खूप हुशार आहे, पण तो सतत म्हणतो, माझ्याकडून होणार नाही. त्यामुळे त्याची कामगिरी कमी होते. फरक बुद्धीचा नाही तर आत्मविश्वासाचा आहे. म्हणून आत्मविश्वास म्हणजे स्वतःला स्वीकारणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःला संधी देणं. आपण पाहिलं आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय. तर आता आपण पाहूयात आत्मविश्वास नसेल तर त्याचे आपल्यावरती काय परिणाम होतात. आत्मविश्वासाचा अभाव ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक गंभीर समस्या आहे. सुरुवातीला ती छोटी वाटते, पण हळूहळू ती मोठं रूप घेत जाते. आत्मविश्वास नसला की सर्वात आधी परिणाम होतो तो विद्यार्थ्यांच्या मनावर. मी हुशार नाही, माझ्याकडून काही होणार नाही, मी इतरांपेक्षा कमी आहे, असे विचार मनात सतत फिरत असतात. या नकारात्मक विचारांमुळे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देऊ शकत नाही. पुस्तक उघडतो पण मन भटकतं, कारण मनाने आधीच हार मानलेली असते. परीक्षा जवळ आली की भीती वाटते. ही भीती इतकी वाढते की कधी-कधी माहिती असलेले प्रश्नही चुकतात. आत्मविश्वास नसलेला विद्यार्थी प्रश्न विचारायला घाबरतो. माझा प्रश्न मूर्ख वाटेल, सगळे हसतील या भीतीने तो गप्प बसतो. त्यामुळे त्याच्या शंका दूर होत नाहीत आणि अभ्यास अजून अवघड वाटू लागतो. एक उदाहरण पाहूयात. सीमा ही विद्यार्थिनी खूप अभ्यास करते, पण वर्गात कधीच बोलत नाही. तिला उत्तर माहीत असतं, पण ती हात वर करत नाही. एकदा शिक्षकांनी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, मॅडम, मला भीती वाटते. ही भीती म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. यामुळे तिची क्षमता असूनही ती मागे राहते. आत्मविश्वास नसेल तर तुलना करण्याची सवय लागते. विद्यार्थी सतत इतरांशी स्वतःची तुलना करतो. तो माझ्यापेक्षा चांगला आहे, ती नेहमी पहिली येते, असे विचार आत्मविश्वास पूर्णपणे तोडून टाकतात. सोशल मीडियामुळे ही समस्या आणखी वाढली आहे. आत्मविश्वासाचा अभाव पुढे जाऊन निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो. कोणता विषय घ्यायचा, कोणती परीक्षा द्यायची, पुढे काय करायचं या सगळ्यात विद्यार्थी गोंधळतो. स्वतःवर विश्वास नसल्यामुळे तो इतरांच्या मतावर पूर्णपणे अवलंबून राहतो. सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे स्वप्न पाहण्याची हिंमतच संपते. विद्यार्थी म्हणतो, हे माझ्यासाठी नाही. तो स्वतःलाच मर्यादा घालतो.
ही गोष्ट आयुष्यभर त्याला मागे ठेवते. आता आपण पाहिलं की आत्मविश्वासाचे आपल्या अभ्यासावरती, आपल्या करिअरवरती काय परिणाम होतात. आता आपण पाहूयात आत्मविश्वास कसा वाढवायचा. आत्मविश्वास वाढवणं म्हणजे एक दिवसात बदल होणं नाही. तो हळूहळू रोजच्या छोट्या सवयीमधून वाढतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी कसं बोलतो हे बदलणं गरजेचं आहे. माझ्याकडून होणार नाही हे वाक्य थांबवून मी प्रयत्न करतो असं म्हणायला शिका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान उद्दिष्ट ठरवणं. एकदम मोठं ध्येय ठेवलं तर भीती वाटते. पण रोज 30 मिनिट अभ्यास, रोज 5 प्रश्न सोडवणं, रोज एक शंका विचारणं, ही छोटी उद्दिष्ट आत्मविश्वास वाढवतात. प्रत्येक लहान यश मनात मोठा विश्वास निर्माण करतं. उदाहरण पाहूया. राहुलला इंग्रजीची खूप भीती वाटायची. त्याने ठरवलं की रोज फक्त 2 वाक्य इंग्रजीत बोलेन. सुरुवातीला तो घाबरला, पण हळूहळू त्याची भीती कमी झाली. आज तोच राहुल आत्मविश्वासाने बोलतो. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारणं. चूक झाली की स्वतःला दोष देणं थांबवा. चूक म्हणजे अपयश नाही, तर शिकण्याची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे समजतं त्यांचा आत्मविश्वास लवकर वाढतो. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना स्वतःशी करणे. कालपेक्षा आज आपण थोडे तरी चांगले आहोत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो, पण स्वतःची प्रगती पाहिल्याने तो वाढतो. पाचवी गोष्ट म्हणजे योग्य संगत आणि मार्गदर्शन. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापासून दूर राहा. जे प्रोत्साहन देतात, मार्ग दाखवतात त्यांच्याशी संपर्क ठेवा. एक चांगला शिक्षक, एक समजूतदार पालक किंवा एक प्रेरणादायी मित्र आत्मविश्वास वाढवू शकतो. शेवटी एकच, आत्मविश्वास म्हणजे यशाची हमी नाही, पण यशाकडे नेणारी शक्ती आहे. तो नसेल तर क्षमता असूनही विद्यार्थी मागे राहतो. पण चांगली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढवता येतो, शिकता येतो आणि घडवता येतो. दररोज थोडा प्रयत्न, सकारात्मक विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणताही विद्यार्थी आत्मविश्वासी होऊ शकतो.